बघा याच्याकडे याची काय गंमत चालू आहे. बघितलं. आणि इकडं आमचं पेशंट बघा. पेशंट ओ पेशंट झाला चाय पाणी नाश्ता? चाय पाणी नाश्ता झाला का? मग मग आता काय? हा सम्राटला आणायला दादा. चपातीचं बोललं काय चॅनलचं नाव गाव यांचा औरंगाबाद आहे. माझं 40 असं होते ना. खरंच काढते. आता 1 लाख हात नाही करायचं घेऊन चालू केलं दाबू नको बघा हे पेशंट तोंड झालं का तोंड झालं आता घासून झालं. आमचे आता फायनली रिपोर्ट आले. तुम्हाला मी दाखवते नेमकं त्यांना झालं काय. इथं बस पकड. तू काय तिथं एक कडा आहे. रिपोर्ट डॉक्टरांनी इथं लिहून दिलेले. ह्या किडनी आहेत. ह्या किडनीमध्ये 2 खडे आहेत आणि ह्या किडनीमध्ये 1 खडा आहे. ह्या किडनीमध्ये 3.9 mm खडा आहे आणि दुसरा जो आहे तो 5.4 आहे. आणि हा इथे जो दिला आहे तो 2 mm चा दिलेला आहे. इथे बघू शकता हे 3 आहे 2 m चा लिहिलेला आहे आणि हा इकडे मोठा दिलेला आहे. टोटल 4 खडे म्हणजे स्टोन निघालेले आहेत पेशंटच्या पोटात. म्हणून पेशंटचं एवढं दुखत होतं. पाणी कमी पिण्याचा नतीजा आहे हा. खूप पाणी कमी पिण्याचा. बोललेले की आम्ही रिपोर्ट तुम्हाला पर्सनली दाखवू म्हणून. चाय पाणी नाश्ता सगळं झालं आहे आता माणसाचं. बसलाय. चाय झाली, नाश्ता झाला, पाणी झालं, सगळं झालं. बाई आल्यानंतर साफ करायला. सो तुम्ही बघितलं असेल रिपोर्टमध्ये रिपोर्ट काय आहे. असं असतं पाणी न पिण्याचा नतीजा असा होतो. आता गप बसले. आता गप्प इमानदारीत पाणी पिणार, वॉशरूमला जाणार आहे ना. बरोबर करणार ना. आता तोंड बघ असं झालं 3 दिवस. हॉस्पिटलमध्ये काम चालू आहे ना त्याच्यामुळे बाई म्हणजे बेड जे आहे ते सारखी साफसफाई करायला येते. आमच्या पेशंटचं आता नाश्ता पाणी झालं आहे. नाश्ता आहे, चहा आहे, पाणी. तर बघू शकता तुम्ही. काय म्हणणं आहे तुमचं आता इथून पुढं का रेग्युलर वॉशरूम जाणार, पाणी पिणार, काय करणार? सर्वांना विनंती आहे कोणी पाण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. पाणी खूप प्या. कमीत कमी दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी प्या. त्याची जी माझी हालत आहे ती तुमची पण होऊ शकते. आज सध्याला मला जसं बघितलं की 5.4 प्लस अजून म्हणजे 3.2 अशी मला 3 ते 4 म्हणजे किडनी स्टोन सांगितले. हे माझ्या स्वतःचा हलगर्जीपणा आहे की जसं की मी सकाळी जसं कामाला जर निघालो की एकदा सकाळी काय चहा पाणी वगैरे पिलं, पाणी पिलं तेवढंच. दुपारला जेवायला आलो तरच तेवढा एक ग्लास किंवा 2 ग्लास. त्याच्यानंतर आदत तर मुश्किलच आहे. मग डायरेक्ट संध्याकाळी. त्याच्यानंतर मग संध्याकाळी जेवायला बसून तेव्हा एक ग्लास. म्हणजे मी माझं पाण्याचं प्रमाण जर मोजून जर बघितलं
तर दिवसभरात फक्त मी 1 ते 1.5 लिटरच्या वर पाणी पित नव्हतो आणि त्याचे परिणाम मी मला आता सध्या लावतात. जसं की जर बघायला गेलं की म्हणजे किडनी स्टोनचं जसं आपण म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपल्याला गॅस होतो म्हणून पोटात दुखतं. असं करत करत मी सर्वात प्रथम जसं गव्हर्नमेंटला गेलं, गव्हर्नमेंटमध्ये गेलो त्याच्यामध्ये मला त्यांनी औषधं दिले, पण त्या औषधाने मला तेवढ्या पुरतं ते दुखायचं बंद म्हणजे पूर्णपणे नाही, थोडंसं दुखायचं बंद व्हायचं. ते पण गोळ्या खाल्ल्या, काही फरक नाही पडला. मग प्रायव्हेटला गेलो तिथं पण त्यांनी दिलं मला गोळ्या वगैरे दिल्या, सिरप दिलं. त्यांचं पण तसंच झालं, खाल्लं तोपर्यंत बरं वाटायचं, परत जे आहे तेच परत त्याच्यानंतर तिथून पण फरक नाही पडला. परत दुसरा डॉक्टर चेंज केला, तर तिथं पण मला खूपच दुखायला लागलं. त्यांनी पण गोळ्या औषधं दिले मला. तर रविवार आल्यामुळे त्यांनी डबल गोळ्या दिल्या मला आणि म्हणजे 2 डोस दिले. की जसं की रविवार बंद येतं की बाबा हे एक्स्ट्रा असू दे, त्या पण खाल्ल्या. पण त्या दिवशी मला संध्याकाळची वेळ होती, जास्तच मी गेलो बाहेर. जसं की माझ्या आत्याचा मुलगा आलेला होता, त्याला सोडलं वगैरे. मी माझ्या कामावर गेलो. कामावरून नंतरला त्याचा फोन आला तर तिकडे गेलो त्याला की बाबा माझी गाडी पंक्चर झाली आहे म्हणून. तिकडं गेलो, त्याचं गाडी पंक्चर म्हणून मी पंक्चरवाला त्याला दिला आणि तिथून थोडंसं पुढं येतं का असं पोटात एकदम गोळा आल्यासारखं झालं मला आणि म्हणजे एवढं पेन व्हायला लागलं ना की खूपच. मग मी घरी आलो तसं हिला बोललो सर म्हटलं आता आपल्याला हॉस्पिटलला किती दिवसापासून दुखत होतं? आज कमी हे मला आठवड्याच्या वर झालं होतं. 7 ते 8 दिवसापासून दवाखान्यात हा खूप दवाखाना वगैरे रोज एक दवाखाना वगैरे आणि हा कंटिन्यू म्हणजे त्रास व्हायचा मला. आधी पण वर्षा अगोदर हाच याचं झालेलं किडनी स्टोनचं, पण ते आयुर्वेदिक पद्धतीने माझं बरं झालं. पण बरं तर झालं, पण त्याच्यावर तसंच कामाला जात होते आणि लोकांना काय वाटायचं काय झालं म्हणून. हां, तर म्हणजे मी आधी पण झालेलं, मग त्याच्यावरती आयुर्वेदिक मी खाल्लं, पण ते तेवढं परत झालं आणि त्याच्यानंतर माझं परत पाणीचं कमी झाल्यामुळं मला हा परत झाला की तर संध्याकाळी आलो मी त्यावेळेस माझं एवढं पेन झालं. मग हिला बोललो की त्याला संतोष काळे त्याला फोन कर, रिक्षा करायची जायचं. मी काय झालं म्हणलं मला ते खूप त्रास झाला म्हणून मी इमर्जन्सीमध्ये जसं की आलो, रात्रीतून ॲडमिट झालो. मला काही सुचत नव्हतं. मग त्या लोकांनी पण एवढं एक हे महत्त्वाचं की जसं की आता मी जिथं आलो या हॉस्पिटलमध्ये, जसं प्रांजलिक हॉस्पिटल म्हणून आहे, पण त्यांनी बिना डिपॉझिटचं माझ्याकडून 1 रुपया न घेता त्यांनी जसं की माझ्यावर जे ट्रीटमेंट केले पटापट जे सलाईन चढवत गेले ते. पण खरंच त्यांनी म्हणजे बोलतात ना काळजी, हा खरंच त्यांनी पेशंटची खूप काळजी घेतात आणि त्यांनी मला जे पेन होत होतं ते पटापट हे केलं, कव्हरअप करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्याकडून पूर्णपणे केलेला आणि म्हणजे झालं व्यवस्थित. आता त्यांनी जसं की मला मग नंतर रात्री जे ब्लड टेस्ट वगैरे घेतले, त्यांनी ब्लड पाठवले. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझी सोनोग्राफी करून घेतली. सोनोग्राफी केल्या, रिपोर्ट आल्याच्यानंतर मग त्यांनी सर्व्हिसला सांगितलं तर घरातले कोणी असतील तर त्यांना बोलो, तर त्यांना बोललं नाही म्हटलं, डिसिजन मी माझं स्वतःच घेतो. तर त्यांनी मला सांगितलं की असं आहे, मला सगळं बसून सांगितलं की बाबा हे बघ एवढं एमचं एवढं आहे, आपल्याला ह्या गोष्टीवर अजिबात म्हणजे हे नाही करायचं, काय ऑपरेशन वगैरे नाही करायचं. ह्या तुला जे सिरप देतो आणि आपल्या सबस्क्रायबरनी मी जी कालची ब्लॉग टाकली ना, थोडंसं म्हणजे पोटात दुखत होतं, त्यांना वाटलं की तुम्हाला हे स्टोन झाले, तर त्यांनी तुम्हाला सजेस्ट पण केले आयुर्वेदिक याचे, तर त्यांना पण थँक्यू बोला. खूप जणांनी सजेस्ट केले, ज्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही आयुर्वेदिक घ्या त्यांच्यासाठी पण नाव पण दिलंय आणि सांगितलंय काय खायचं काय नाही ते पण त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं. सर्वांना मी मनापासून धन्यवाद करतो की ज्यांनी माझ्यासाठी हे केलं. ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला सांगितलं त्याबद्दल काय खायचं काय नाही. पण आता डॉक्टरांना पण कळालं नेमकं झालं काय म्हणून. सो आम्ही रिपोर्टचीच वाट बघत होतो. फायनली आता आले आणि सांगितलं तर बघतच डिस्चार्जचं काय आहे आणि त्यांनी काय काय पथ्य पाळायला वगैरे सांगितलं ते आम्ही विचारून घेतो आणि त्यानुसार मग आता पुढचं हे करतो. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. सम्राट येतोय आता इकडे, सम्राटला घेऊन आले. आता तो आल्यावर बघा काय बोलतो. आता तो वर ते इथं बसलेले, आता त्यांना झोपायला सांगितलं इथं, सलाईन काढून ठेवून.
तर मग सम्राटसोबत प्लॅन करतो आहे आम्ही आता. बघा तुम्ही, तो पप्पाला बघायला येतो. 2 दिवस झाले त्याला आणलं नाही, आजचा 3रा दिवस येतो, तो आज येतो. खाली उतरलाय गेटजवळ, आता येईलच. वेट करा. आला भाई, काय बोलतोस? काय होऊन आलास? कस काय उलटी केलीस? उलटी कस काय केली? कप मध्ये. ते पप्पा तिकडं. पप्पाला बघितलं नाही का तू? जा हे घे, हे घे. नाही, 4 दुसरं चढवले अजून. उठव पप्पाला, आवाज दे. काय झालं? नारळ पाणी तू पी ना. म्हणजे नारळ पाणी घेऊन आले. काय करतोय? ग्लास. हा, तो कप काढ, ग्लास घे. तो कप काढ आणि खालचा ग्लास घेऊ. तो कप हा काढ आणि ग्लास घे. दे तिथं दे पप्पा जवळ. पप्पा जाऊ दे बाळा, तुला नाही ना. पप्पा जाऊ दे, तुझं जाऊ दे. पप्पा जाऊ दे, पप्पा जाऊ दे. माणसाला बघायचं होतं. त्यांना बघायचं होतं सम्राटला. मग मी कोण आहे म्हणा? मी कोण आहे मग? खालून फोडलंय त्याने. तुला प्यायचं? मला कशात दे. चला एक लोक. उलटी कशी काय केली मला सांग. कफ मध्ये कफ जास्त झालं तुला. डॉक्टरकडे घेऊन जाऊया पप्पाला. हा द्या, तोंड लावून पियन तो त्याला. तिकडं मला एक घोट द्या. कप दूध काढ ना. जरा थांब पप्पा, ते दादा एक थांब ना, देसी मधून आणतो थांब. आमच्या सम्राट भाऊची पण तब्येत बरी नाहीये. तर हे बघा कसा झोपलाय. उलट्या केल्या सकाळ सकाळ. त्याच्या पप्पाला बरं नाही, त्याला बरं नाही, सगळं सोबतच आलेलं आहे. तेच बोलली, सगळं सोबतच आलंय आम्हाला. तर त्याच्यामुळं जरासं आम्ही जास्तच टेन्शन घेतलंय. पण ठीक आहे, आता त्याला दवाखान्याच्या त्याच्या गोळ्या होत्या. पण ते ठीक आहे, मी उलटी का चालली. तर त्या गोळ्या वगैरे. फॅमिलीला नजर लागली, आय थिंक बरोबर बोलतोय. मला कमेंट पण आले की तुमच्या फॅमिलीला नजर लागले असं तसं हे ते. ठीक आहे, असो. ते ज्याचं त्याचं ज्याला त्याला ते कर्म असतात ते बरोबर फेडावं लागतं. तर आपल्याला बोलून काय फायदा नाही. पण त्याची पण तब्येत बिघडली आणि त्यांची पण. तर त्यांना आता डिस्चार्ज त्यांना मिळतोय. ते आता थोड्याच वेळात घरी येतील. मी घरी आली, म्हटलं घरी जाऊन काहीतरी हे बनवते वगैरे आणि चाय वगैरे पिते. संध्याकाळ झाली आहे. तर सम्राटला पण गोळ्या वगैरे द्यायचं. सम्राट इकडं बघा, सम्राट पण गेला नाही शाळेत. आज शाळेत नाही गेलाय, कुठंच नाही आज, कुठंच नाही आज, कुठंच नाही, विचारूच नका. तर तुम्ही रिपोर्ट बघितलेस तर असं करू नका. तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या तब्येतीची. हलगर्जीपणा वगैरे करू नका. वॉशरूमचं पण म्हणा, पाणी प्यायच्या गोष्टी बोला. तर हे असं उद्भवतं लगेच. त्यांना आधीच खूप छोटा सांगितलेला, त्यांनी तेव्हा लक्ष नाही दिलं, पाणी नाही पिले आणि मग आता ते जास्तच झालात. आता बरोबर ते लक्ष देतील. सो काळजी घ्या तुम्ही पण आणि आम्ही काळजी घेतो. आणि भेटूत अशाच प्रमाणे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप थकलेली आहे मी, 3 दिवसापासून जाते येते एकटी. आणि काल तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्याजवळ होती. कारण की डॉक्टर्स यायचे सारखे चेक करायला ना.
पोटात दुखायचं, पोटात दुखणं त्यांचं बंद नव्हतं अजिबात. आणि परवाच्या दिवशी पण होती. म्हणजे सकाळी 7च्या अगोदरच सगळं खायला सांगितलेलं, 7च्या नंतर. सकाळी तुम्हाला सांगितलेलंच, म्हटलं लवकर उठून जावं लागेल. आज पण गेलेली. खूप म्हणजे खूप थकली आहे. फायनली ते आता सोडतील, डिस्चार्ज देतील. तर मी ते बोलले तू जा घरी, मी तेवढं डॉक्युमेंट्स वगैरे करून घरी येतो. मी आली सम्राटला घेऊन, कारण सम्राट पण हॉस्पिटलमध्येच होता. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर तो खूप मस्ती वगैरे करत होता. आणि कसं पेशंटचं इन्फेक्शन पण, कोणी मलेरियाचं तिकडे आलेलं, मलेरियाचं बाजूलाच पेशंट होतं तिकडे, त्याच्यामुळे थोडी भीती वाटत होती. आणि तो कसा लहान आहे, लहान मुलांना जास्त लवकर इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे मग आम्ही घरी, म्हणजे मी घरी त्याला घेऊन आली. म्हटलं त्याला पण गोळ्या औषध देते आणि बघते. तर भेटू मग अशाच प्रकारे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.